दापोली तालुक्यातील कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्हवरे विभागाचे सामाजिक आणि शैक्षणिक तसेच सहकार विषयक कार्याच्या कामाची नोंद घ्यावीच लागेल। अशा प्रकारचे त्यांचे समाजासाठीचे अविरत कार्य गेले अनेक वर्ष सातत्याने सुरू आहे। त्याप्रमाणे यावर्षी त्यांनी श्री सत्यनारायणाची महापूजा देगाव येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित केली होती। त्यानिमित्त उन्हवरे विभागातील 18 गावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शालांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेतील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच 10वी-12वी नंतर काय, विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, पालकांची जबाबदारी काय आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले। या मार्गदर्शनाचा लाभ शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला। या कार्यक्रमाचे औचित्य साधत पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला। तसेच महिलांसाठी खास हळदी कुंकू समारंभ घेऊन महिला वर्गाचा सन्मान करण्यात आला। नमस्कार। 18 गाव कुणबी समाज विकास संघ उन्हवरे विभागाच्या वतीनं आज 8 जून रोजी श्री सत्यनारायणची महापूजा, महिलांसाठी हळदी कुंकू, वृक्षारोपण, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन अशा प्रकारचा वर्गच्च कार्यक्रम अतिशय दिमागदार सोहळा आज पार पाडलेला आहे। खरं आता 1992 साली स्थापन झालेल्या या संघटनेला आता 32 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 17 गटामध्ये एक आदर्श गट उन्हवरे गट असा त्याचा नावलौकिक आहे आणि भविष्यात देखील या संघटनेच्या माध्यमातून कुणबी समाज हा अतिशय ग्रामीण भागातला कष्टकरी शेतकरी समाज आहे आणि या समाजाला भविष्यात चांगल्या स्तरावर आणण्याकरता योग्य प्रकारचे प्रयत्न समाजाकडून केले जातील अशा प्रकारची या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो। इथेच थांबतो। असेल किंवा एमफिल असेल किंवा पीएचडी असेल तर या 12वी नंतरच्या प्रोसेस आहे। जर तुम्ही 12वीला सायन्स हे बॅकग्राऊंड घेतला असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन हे बीएससी मध्ये करू शकता। म्हणजे बीएससी ॲग्री असेल, बीएससी सायन्स असेल किंवा बीएससी फिजिक्स असेल, म्हणजे वेगवेगळ्या बीएससी मधून आपण काय करू शकतो, ग्रॅज्युएशन हे पूर्ण करू शकतो। त्याचबरोबर एमबीबीएस असेल, एमबीबीएसला जाऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, म्हणजे झाले सायन्सच्या रिलेटेड। त्याचबरोबर कॉमर्स घेतला असेल तर ग्रॅज्युएशन आपण सीए करू शकतो, बीकॉम करू शकतो, एमकॉम करू शकतो, एमबीए करू शकतो, म्हणजे हे झालं कॉमर्सच्या रिलेटेड। त्यानंतर कला क्षेत्रामध्ये आपण शिक्षक होऊ शकतो, त्याचबरोबर रिसर्च करू शकतो, वकील होऊ शकतो, त्याचबरोबर जे काही मास मीडिया आहे म्हणजे जे पत्रकारितेचं जे शिक्षण आहे, मास मीडियाचं जे शिक्षण आहे तर ते देखील आपण करू शकतो। याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन जर कुणाला समाजसेवेची आवड असेल किंवा ज्याला वाटतं की मला समाजसेवा करायची अशासाठी देखील काय एक वेगळं करिअर आहे, जसं की ज्याला आपण ग्रॅज्युएशन मध्ये बीएसडब्ल्यू म्हणतो आणि त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन जर केलं तर आपण त्याला एमएसडब्ल्यू म्हणतो, मास्टर ऑफ सोशल वर्क, आणि ग्रॅज्युएशन मध्ये बॅचलर ऑफ सोशल वर्क, म्हणजे ज्यांना सोशल वर्कची आवड आहे तर त्यांना अशा संधी ते निवडू शकतात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।